नंतर एक राजकीय बातमी आपण बघणार आहोत। मुख्यमंत्र्यांची किमान समान कार्यक्रमाबद्दल भेट घेणार आहोत आणि त्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। महसूल विभाग आणि नाशिकमधल्या हेल्मेट सक्तीबाबतही चर्चा करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। बघूयात त्यांची काय प्रतिक्रिया याविषयीची। पण कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, ते प्रोग्राम सुरू झाले आहेत का? आपली नाराजी व्यक्त केली होती। आज मी आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट संध्याकाळी आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या विषयाची चर्चा होईल। त्यामुळे या मुद्द्यांचा या भेटीमध्ये चर्चा होईल अशी देखील माहिती आता नाना पटोले यांनी दिलेली आहे। किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती हे देखील मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेला असणार आहेत। त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती कळते। किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा गाजतोय आणि यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, निश्चितच ही बैठक महत्त्वाची मानली जाते। महसूल विभाग आणि त्याचबरोबर नाशिकमधल्या हेल्मेट सक्तीच्या मुद्द्यावर देखील चर्चा होईल असं म्हटलं जातंय। आमच्या प्रतिनिधी स्वाती यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। स्वाती, या भेटीबद्दल अधिक माहिती। खरं तर रेणुका, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले काही दिवस ज्या पद्धतीनं पॉलिटिकल घडामोडी घडतात, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक खूप महत्त्वाची आहे आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत काय काय करता येईल या संदर्भातली ही बैठक आहे असं कळतंय। कारण यानंतर एक साधारण 3 ते 4 दिवसात कदाचित मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर शरद पवार आणि काँग्रेसचे नेते किंवा प्रदेशाध्यक्ष यांची बैठक होणार आहे। त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्त्व आहे। साधारणतः संध्याकाळी ही भेट होऊ शकते आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं की एकतर काँग्रेसची अंतर्गत नाराजी तर आहेच, पण कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांना मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी दर्शवायची आहे हे आज आपण संध्याकाळी आपल्याला कळलंच। पण आज या बैठकीत जर आपण बघितलं की कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत ही बैठक तो नेमकं काय असावा या संदर्भातली ही बैठक आहे। नाना पटोलेंनी त्याची मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली, कदाचित एक 6-7च्या सुमारास वेळ मिळू शकते आणि त्या दरम्यान ही बैठक होऊ शकेल। धन्यवाद स्वाती या माहितीबद्दल। त्यामुळे नाना पटोले आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणारी संध्याकाळी अशी माहिती कळते।